हॅलो, नमस्कार. मी चंद्रकलाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजची माझी रेसिपी आहे सोया कबाब. तर सोया कबाब बनवण्यासाठी मी इथे 100 ग्राम सोयाबीन घेतले आहेत. हे छोट्या आकाराचे आहेत. तर आता ह्याला मी गरम पाण्यामध्ये 10 मिनिटं ठेवून घेणार आहेत, भिजत ठेवणार आहेत. आता पाणी गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी सोयाबीन टाकून घेते. तर ह्याला मी 5 ते 10 मिनिटं असेच भिजवणार आहेत, थोडेसे मऊ होईपर्यंत. ह्याला थोडंसं मी मिक्स करून घेते. आता हे मऊ होत आहेत, तो भिजत असतात तोपर्यंत आपण बटाटे सोलून घेऊया. आता मी इथे 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्याचे साली काढून घेऊया आपण. मी बऱ्याच वेळा सोयाबीनचे कबाब बनवले होते, पण रेसिपी कधी तुमच्याशी शेअर केली नव्हती. पण आज म्हणलं तुमच्याशी सुद्धा आपण ही रेसिपी शेअर करायला हवी. एकदम सोपी आहे. ज्या प्रकारे चिकन कबाब लागतात त्याच्यापेक्षाही स्वादिष्ट हे आपले सोयाबीनचे कबाब लागतात. बघू शकता आता आपले बटाटे चांगले सोलून झालेले आहेत. आता ह्याला मी साईडला करून घेते आणि आता सोयाबीन सुद्धा आपले 10 मिनिटं चांगले भिजलेले आहेत. बघू शकता मस्त फुगलेले आहेत. ह्याला आता आपण पाण्यातनं काढून घेऊया पिळून. ह्यातलं एक्स्ट्राचं पूर्ण पाणी आपण काढून घ्यायचं. आता सोयाबीन मधलं मी सगळं असं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया. तर आता ह्याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्ध अर्ध करून 2 वेळा ह्याला मी फिरवून घेणार आहे. आता आपले मिक्सर मध्ये चांगले असे सोयाबीन बारीक करून झालेले आहेत. आता ह्याला आपण काढून घेऊया एका बाउल मध्ये. आता आपले सोयाबीन तर बारीक करून झालेलेच आहेत. आता मी ह्याच्यामध्येच बटाटे सुद्धा खिसून टाकणार आहेत, कारण बटाटे फोडून टाकल्याच्या नंतर ते कसे गड्डे गड्डे असतात ना, त्यामुळे मी ह्याला खिसून टाकणार आहे. तर दोन्ही बटाटे पण मी असं आता ह्याला खिसून टाकून घेते. आता बटाटे सुद्धा माझे चांगले खिसून झालेले आहेत दोन्ही पण. आता आपण बाकीचे ह्याच्यामध्ये मसाले ऍड करून घेऊया. तर इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा मी ह्याच्यात टाकून घेते. इथे कोथिंबीर घेतली आहे थोडीशी मी, ते पण ह्याच्यामध्ये आपण टाकूया. आणि आलं आणि लसूणची पेस्ट आहे 1 चमच, ते पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. इथे हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे, ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये 1 चमच टाकून घेते. मी चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमच, तो सुद्धा ह्याच्यामध्ये आपण टाकूया. काळ्या मिऱ्याची पूड आहे 1 चमच, ते पण टाकून घेऊया. आणि काही मी सुके मसाले पण तुम्हाला दाखवते. तर इथे 1 चमच मी लाल मिरची पावडर टाकतेय. पाऊण चमच मी गरम मसाला टाकते. 1 चमच धनेपूड आहे आणि पाव चमच हळद. आता आपण ह्याच्यामध्ये बेसन सुद्धा टाकून घेऊया. आणि इथे मी 2 ते 3 चमच कॉर्नफ्लॉवर सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे. आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊया. आता हे सगळं मी चांगलं मिक्स करून घेते. सर्वात शेवट मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते. ह्याला सुद्धा आता मी चांगलं असं मिक्स करून घेते. आता हे सगळं मी चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याला 5 मिनिटं आपण साईडला ठेवून घेऊया. आणि सर्वात अगोदर आपण चटणीची तयारी करूया. आता चटणी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी पुदिने साफ करून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया पुदिना. मी इथे 1 वाटी कोथिंबीर सुद्धा घेतली आहे स्वच्छ करून, हे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि इथे मी 5-6 लसणाच्या कळ्या घेतल्या आहेत. 1 इंच आलं घेतलं आहे. 5 ते 7 मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, कारण ह्या जास्त तिखट नाही आहेत. आणि इथे थोडेसे शेंगदाणे घेतले आहे. शेंगदाणे ह्याच्यामुळे घेतलेत कारण आपल्या चटणीला जाडसरपणा येईल आणि चटणी सुद्धा खायला चवीला एकच नंबर होईल. आता चवीनुसार मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते. आता चटणीमध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. ह्याला ढाकण लावून आता चांगलं ह्याला बारीक चटणी करून घेऊया.
आता चटणी आपली तयार झालेली आहे. ह्याला एकदम बारीक अशी चांगली वाटलेली आहे, बघू शकता. ह्याला आपण आता काढून घेऊया. जास्त पातळ नाही बनवली आहे चटणी. आता आपण चटणीसाठी तडका तयार करून घेऊया. मी ह्याच्यामध्ये 2 चमच तेल टाकलेलं आहे. आता तेलाला कडकडीत गरम करून घेऊया. आता आपलं तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं अर्धा चमच मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतड झाली की आपण त्यात थोडेसे कढीपत्ते टाकून घेऊया. आता ह्याचा मी तडका ह्याच्यावरती सोडते, चटणीवरती. एकदम मस्त चटणीला तडका बसलेला आहे. आता ह्याला साईडला करून घेते मी. आता हे कबाबची टिक्की आपण तयार करून घेऊया. आता आपण हे सगळं मिश्र केलेलं आहे, ह्याची आपण टिक्की बनवून घेऊया. ह्याचे मी कबाब आता तळून घेतेय. तर जास्त जाडसर पण नाही ठेवायचे, कारण तळायला आपल्याला आतून कच्चे राहणार. त्यामुळे मी जास्त जाड नाही ठेवणार आहे, पातळच ठेवून घ्यायचं. अशा प्रकारे आपण सगळी टिक्की तयार करून घेऊया. तर आता माझे कबाब सुद्धा बनवून चांगले असे गोल तयार झालेले आहेत. आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया. तर ह्याला मी जास्त तेलामध्ये नाही, तर मी तव्यावरतीच ह्याला फ्राय करणार आहे. चला आता आपण तळून घेऊया. आता तवा सुद्धा चांगला गरम झालेला आहे. आपण त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया. मी 2 ते 3 चमच ह्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे. आता आपले कबाब ह्याच्यामध्ये आपण सोडून घेऊया तेलामध्ये. खूप कमी वेळेमध्ये आणि खूप कमी तेलामध्ये सुद्धा हे कबाब आपले तयार होतात. आता ह्याला 5 ते 6 मिनिटं मी ह्याला चांगलं असे मंद आचेवरती फ्राय करून घेणार आहे, दोन्ही बाजूनी पण. आता एका बाजूने आपले कबाब चांगले शेकून झालेले आहेत भाजून. ह्याला आता मी दुसऱ्या बाजूनी सुद्धा पलटी करून भाजून घेतेय. रंग सुद्धा एकदमच सुरेख आलेला आहे. आता ह्याला सुद्धा आपण 2 ते 3 मिनिटं ह्या साईडनी पण आपण फ्राय करून घेऊया. आता आपले कबाब चांगले शेकून झालेले आहेत. दोन्ही साईडनी पण मी चांगले असे तळून घेतलेले आहेत, बघू शकता. आता आपण ह्याला प्लेटीमध्ये काढून घेऊया. तर सोया कबाब तर आपले आता तयारच झालेले आहेत, बघू शकता. एकदम मस्त असे खुसखुशीत आपले सोया कबाब आहेत. खायला सुद्धा एकच नंबर झालेले आहेत आज. तर आपण ह्याला 2 प्रकारे कसं सर्व करून दाखवायचं आहे, मी हे सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे. तुम्ही अशा साध्या पद्धतीने सुद्धा खाऊ शकता, फक्त चटणी सोबत, किंवा तुम्ही पावाबरोबर सुद्धा ह्याला ट्राय करू शकता. मी तुम्हाला पावासोबत सुद्धा दाखवते एक डिश. तर इथे मी पाव घेतलेला आहे. मी पावावरती चटणी लावून घेते, कारण माझ्या घरामध्ये तर सर्वांना कबाब पाव खूप जास्त प्रमाणामध्ये आवडतात, म्हणून मी अशा प्रकारे तुम्हाला पण शेअर करते. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. तर हे कबाब आपण ह्याच्यामध्ये ठेवून घेऊया. तर माझ्या घरामध्ये तर अशा प्रकारेच कबाब पाव खातात. तुम्हाला कशा प्रकारे आवडतात कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.